नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टी व्ही मसालावर. आज आपण एका अशा अभिनेत्याच्या संघर्षाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याच्या आयुष्याची सुरुवात एका छोट्याशा गावातून झाली आणि ज्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडपासून ते साऊथच्या इंडस्ट्रीपर्यंतचा मोठा टप्पा गाठला. हो, आपण बोलतोय अस्सल मराठी मातीतील दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे यांच्याबद्दल. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, त्यांचा हा सुपरस्टार बनण्यापर्यंतचा प्रवास एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षाही भारी आहे. सयाजी शिंदे यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळेच इतरांप्रमाणेच त्यांनाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबावे लागत असे. पण सयाजी अभ्यासात खूपच हुशार होते. आपल्या मुलाने खूप शिकावे अशी त्यांच्या पालकांची इच्छा होती. सयाजींनी शिक्षणासाठी प्रचंड मेहनत घेतली. अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी चक्क चौकीदार म्हणून सुद्धा काम केले. हो मित्रांनो, आज आपण ज्यांना पडद्यावर पाहतो त्यांनी महिन्याला अवघ्या 165 रुपयांच्या पगारावर चौकीदारी केली होती. त्यानंतर त्यांनी जिद्दीने क्लार्कची नोकरी मिळवली. त्यानंतर सयाजी शिंदे यांना बँकेत नोकरी लागली. आयुष्य रुळावर येत होते, पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. बँकेत असताना त्यांची भेट सुनील कुलकर्णी यांच्याशी झाली. सुनील कुलकर्णी थिएटरमध्ये काम करायचे आणि त्यांच्यामुळेच सयाजी शिंदेंचं अभिनयाकडे लक्ष गेलं आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळाली. नोकरी करत असतानाच त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली. तब्बल 17 वर्ष त्यांनी बँकेत नोकरी केली. त्यासोबतच आपली अभिनयाची आवडही जोपासली. 1987 मध्ये आलेल्या झुलवा या नाटकातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली. अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली. सयाजींनी एका मुलाखतीत अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. मी कधीच हिरो होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. मला फक्त एक उत्तम नट व्हायचं होतं. त्यांना अशी भूमिका करायची होती की जर मी खलनायक बनलो तर प्रेक्षकांनी मला खरंच खलनायक मानलं पाहिजे. आणि त्यांनी ते करूनही दाखवलं. त्यांच्या अभिनयातील तो दरारा, ती भाषा आणि ती देहबोली पाहून आजही प्रेक्षक थक्कवतात. सयाजी शिंदे यांनी केवळ मराठीतच काम केले नाही, तर साऊथमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा धुरळा उडवला. साऊथच्या सिनेसृष्टीत सयाजी शिंदे म्हणजेच एक सुपरहिट खलनायक मानले जातात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी यांच्यासोबत गॉडफादर चित्रपटात काम केले. मराठी, हिंदी, साऊथ अशा सर्वच भाषात मिळून त्यांनी आतापर्यंत 300हून जास्त चित्रपटात काम केले आहे. हा आकडाच सांगतो की त्यांचा अभिनय किती प्रभावी आहे. आज सयाजी शिंदे केवळ एक अभिनेता म्हणून नाही, तर एक वृक्षप्रेमी म्हणूनही ओळखले जातात. यश मिळवूनही त्यांनी जमिनीशी आणि निसर्गाशी नातं जपलं आहे. चौकीदार ते 300 चित्रपटांचा सुपरस्टार असा त्यांचा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला सयाजी शिंदे यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी टी व्ही मसाला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.